नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या अजून एका मिनी व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी पुण्यातील सर्वात सुंदर देखावा शनिवार मित्र मंडळाचा होता, ज्याच्यामध्ये द्वारका दाखवली होती समुद्रात बुडलेली, आणि खूप छान सुंदर अप्रतिम देखावा त्यांनी दाखवला होता, बनवला होता, आणि खूप छान वाटत होतं। छान असं डेकोरेट देखावा त्यांनी इतका छान केला होता की बघायला गेल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण समुद्रामध्ये आतमध्ये गेलोय। छान त्यांनी माशाचं पाण्यामधून जाण्याचं असं वरती हे केलं होतं। आजूबाजूनी शिंपले, झाडे, असं अप्रतिम देखावा होता। जेवढं मला शूट करता आलं तेवढं केलं आणि दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतेय। शिंपल्यांमध्ये लाईट वगैरे लावली होती, बाप्पाची सुद्धा प्रतिमा त्यांनी तिथं ठेवली होती। प्रत्येक शिंपल्यामध्ये लाईट लावली होती। आतमध्ये पूर्ण अंधार होता आणि जे काही थोडाफार प्रकाश पडत होता तो पूर्ण त्यांनी शिंपल्यांमध्ये लावलेल्या लाईटीमुळे वगैरे। आणि वरती बघू शकता फिश वगैरे कसे असं वाटत होतं की आपण समुद्रात आहे ना, आपल्या आजूबाजूभोवती पूर्ण मासे फिरतात ते, अशा पद्धतीने फील होत होतं। आणि इथं बघू शकता असं मस्त मूर्त्या वगैरे आहेत अशा ठेवलेल्या आहेत पूर्ण साईडनी, त्यालाच लाइटिंग होती, बाकी पूर्ण अंधार होता। आणि इथं आपले श्रीकृष्ण, त्यांच्या आजूबाजू भोवती सुद्धा त्यांनी असे शिंपले वगैरे ठेवले होते आणि श्रीकृष्ण सुद्धा असे झोपलेले त्यांनी दाखवलेले आहेत। आणि आजूबाजूनी ते वेल, फुलं, झाडं, जसं एक द्वारका असती, एक जंगल असतं, त्या पद्धतीने त्यांनी केले। आणि श्रीकृष्णांचं तर अप्रतिम होतं, त्यांच्या बाजूला सुद्धा शिंपले वगैरे ठेवले होते, छान असे ते झोपलेल्या याच्यामध्ये दाखवलं होतं। आणि हा देखावा मी पुण्यामध्ये बघितलेला सर्वात सुंदर देखावा आहेत। अजून जे काही देखावे बघितले आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ शूट केले आहेत आणि ते सुद्धा मी एक एक करून आपल्या चॅनलवर टाकणार आहेत। हे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथं बघू शकता द्वारकाचं पूर्ण चित्र देखील त्यांनी असं स्क्रीनवर तिथं लावलं होतं ना, आजूबाजू भोवतीने पूर्ण पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि असं सर्व शूट केलं होतं। बाप्पाची मूर्ती सुद्धा ठेवली होती। शनिवार मित्र मंडळाची जो गणपती बाप्पा होता तो देखील तिथं ठेवला होता। बाप्पासाठी देखील छान अप्रतिम त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि अजून भरपूर देखावे तिथे बघितले आणि शूट देखील केलेले आहेत। एक एक करून मी दररोज जे काही देखावे बघितले आहे। आणि तुम्ही जर आत्ता देखावा हा बघितला नसेल आणि जर पुण्यामध्ये राहत असेल तर खरंच हा देखावा बघण्यासाठी जा, म्हणजे खूप छान आहे। म्हणजे मी सांगल तेवढं त्या बाबतीत कमी आहे, कारण एक वेगळंच फील होत होतं। आणि जी समुद्रात रीत असती त्या पद्धतीने छोटी छोटी रीत होती। भेटूया उद्या